नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। प्रजासत्ताक दिनी करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी गटनेते राकेश माळी आणि नगराध्यक्षा कलावती माळी, पुष्पा सोनवणे, राजूबाई माळी, सुनीता पाटील, कमलाबाई पाटोळे, प्राध्यापक दीपक माळी, अर्जुन भिल, माजी सरपंच समिती सदस्य सुभाष माळी, प्रकाश चौधरी, राहुल सोनवणे, राहुल पाटोळे, निलेश पाटील, गोलू पाटील, दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बस स्थानकाचे व्यवस्थापन ज्ञानेश्वर शिवदे आणि कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले। शुद्ध थंडगार पाण्याचे निगा राखण्याचे आवाहन दीपक माळी यांनी केले। सुमारे 1.5 लाख रुपये खर्च केलेल्या या फिल्टर प्लांट मधून शुद्ध आणि थंड पाणी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे। तसेच स्टेशन रोडवरील अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे अतिक्रमण आणि राजपथासाठी गटनेते राकेश माळी यांचा पाठपुरावा सुरू असल्याचं राकेश माळी यांनी सांगितलंय। सदर उपक्रमाच्या बाबतीत बस स्थानकावरील उपस्थित प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय। महाराष्ट्र मेट्रो न्यूज साठी मुख्य संपादक श्री प्रभाकर धनगर। पाणी आपलं उन्हाळ्यात चालू होते फिल्टर बरोबर दादांनी कूलरची सुद्धा व्यवस्था केली आणि ही आपल्याला प्रवाशांना पाण्याची थोडी व्यवस्था करून दिली आहे त्याबद्दल मी राकेश आणि कलावती माळी यांचे आभार मानतो।